नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? काय म्हणते थंडी तुमच्या गावाला? लेकरं बाळं बरी आहेत ना? थंडीत घेताय ना त्यांची काळजी? विविधा मंजिरीच्या या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्व रसिकांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मंजिरी, विविधा मंजिरीची निर्माती. खरं म्हणजे खूप उशीर झाला आहे. तुम्हाला आठवतं आहे का, आपण एक एपिसोड केला होता नवरात्रामध्ये आदिशक्तीची 3.5 पीठं याच्यावर. त्यानंतर मला अगदी कल्पना आहे की बराच काळ मध्ये लोटला आहे, पण असू दे. असं म्हणतातच ना, बेटर लेट दॅन नेवर. ठीक आहे. तर आज मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे एक अतिशय वेगळेपण असलेला आणि अतिशय सुंदर असा अनुभव, जो मी तुम्हाला आज देणार आहे. वेगळेपण अशासाठी की तसं पाहिलं तर तुमच्या आमच्यातलीच एक जण आहे. एक असं व्यक्तिमत्व आहे की ते तुमच्या आमच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं, पण तरीही त्याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. कसं? तर त्या ज्या आहेत, ते जे व्यक्तिमत्व आहे, तर त्यांचं वेगळेपण म्हणजे कसं आहे की त्यांच्या सामान्यत्वामध्येच त्यांचं असामान्यत्व दडलेलं आहे. आता तुम्ही म्हणा, हे कसं काय, दोन्ही एकत्र कसं? तर सामान्यत्व असं की त्यांनी बरीच वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. एक आदर्श शिक्षिका म्हणून त्या शाळेमध्ये रमल्या. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या मुलांनासुद्धा खूप छान संस्कार देऊन खूप छान शिकवलं, तयार केलं. थोडक्यात म्हणजे अगदी आपल्यासारख्या चार चौघींसारखा सामान्य संसार त्यांनी केला. हे त्यांचं सामान्यत्व. आणि आता असामान्यत्व. असामान्यत्व असं की ज्या शाळेमध्ये त्यांनी नोकरी केली त्या ठिकाणी प्रत्येक मूल, प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःचं मूल असल्यासारखं त्यांनी त्याच्याकडे लक्ष पुरवलं. नाट्य, वक्तृत्व अशा सगळ्या कलाक्षेत्रामध्ये मुलं त्यांच्या मागे असायची. म्हणजे मुलांनी जे काही नाव कमावलं, शाळेनी जे काही नाव कमावलं या क्षेत्रांमध्ये, त्याला केवळ आणि केवळ कारण त्या व्यक्ती आहेत. तर मी ती व्यक्ती असं सारखं म्हणते आहे आणि तुमची उत्सुकता शिगेला पोहोचते आहे. तुम्हाला मी फार काळ गोंधळात ठेवत नाही. ती व्यक्ती म्हणजे माझी जिवलग सखी सम्राज्ञी, आदर्श शिक्षिका, सिद्धहस्त लेखिका, कवयित्री आणि अतिशय भावनाशील, सेन्सिबल तुम्ही शब्द वापरता की नाही, तशी एक व्यक्ती जिचं नाव आहे क्षिप्रा शहाणे. तर या क्षिप्रा शहाणेंच्याबद्दल आज तुम्हाला एक विशेष गोष्ट मला अशी सांगायची आहे की 14 डिसेंबरला सप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 3000 पालक आणि त्यांचे 3000 पाल्य असा समुदाय एकत्र होता. आणि त्यांनी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला कथाकथन केली. त्याच्यामध्ये निसर्गाचा नाश करू नका हे क्षिप्रा शहाणेचं पुस्तक 3000 पालकांकडून वाचलं गेलं, 3000 मुलांकडनं ऐकलं गेलं. रसिक हो, अत्यंत अभिमानाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की एक असामान्य व्यक्तिमत्वाची सामान्य म्हणावं, मगाशी सांगितलं तशी, तिचं गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं गेलं आहे. विश्वविक्रमाची नोंद झालेली आहे. तर अशी ही क्षिप्रा शहाणे, तिला मी आज या ठिकाणी बोलवलं आहे. आपण तिच्याशी गप्पा मारूया, तिच्याबद्दल खूप छान काहीतरी समजून घेऊया. ये ग, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खूप छान, खूप छान वाटलं. मस्त. कशी आहेस तू? मस्त. आज ना जरा गप्पा मारायच्या आहेत. हो. माझ्या विविधा मंजिरीचे जे सगळे रसिक आहेत ना, त्यांच्यासाठी तुझ्याशी मला गप्पा मारायच्या. हां, कशी आहेस तू? मस्त. आणि बच्चे कंपनी सगळे छान आहेत. नातवंड मस्त. तुझं काय चाललंय सध्या? काय नाही, लिखाण करते, आराम करते. लिखाण तर चालूच आहे. काय काहीतरी नवीन करायला आवडतं आपण पहिल्यापासूनच. कारण कसं असतं की मुलांच्यात रमलो आपण आयुष्यभर. बरोबर. लहान मुलं आपल्याला आवडतात कारण आपले विद्यार्थी आपल्यावर खूप प्रेम करतात. प्रेम करतात. तर त्यामुळे आणि ते आपल्याला विसरत नाही.
सगळ्यात कुठेही महत्त्वाचं. भेटलं ना की विद्यार्थी आपल्याकडे जे प्रेमाने येतात, ओळख दाखवतात, नमस्कार करतात, तेव्हा खूप छान धन्य वाटतं, वाटतं. खरंच छान. असं वाटतं की खरंच आपण हा पेशा निवडला, हे खूप छान जिवंत झालं. फायली आहेत आपल्या त्या. हम्म. तर त्यामुळे मला आवडतं मुलांच्यात रमायला. अजूनही मी अनेक प्रकारची अशी कामं करते. बरं. त्याच्यामध्ये माझा वेळ छान जातो. आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा होतो. ज्ञानापेक्षा असं आपलं ज्ञान तसं ताजंतवानं राहतं. गंज चढत नाही. तर मग आता काय, छान. आपण उगीच आराम करायचा, नुसतंच नाही बसायचं, जमत. मग त्याच्यातनं आपली तब्येत आहे ना त्याच्यावर पण Correct. परिणाम होतो. अगदी बरोबर. तर म्हणून नेहमी कामात राहिलं पाहिजे. येस. बरं, मला एक आता असं सांग की हे जे झालंय की विश्वविक्रम नोंदवला गेलाय गिनीज, काय वाटतंय तुझ्या मनात, काय भावना आहेत, काय वाटतंय तुला? नाही, मला म्हणजे मी अशी कल्पनाच नव्हती केली. कारण भारतामध्ये जिथे जी जी पुस्तकं येतात तर ते नॅशनल बुक नॅस आहे, तर त्यांच्याकडे रजिस्टर केली जातात. बरं. तर त्यांनी आता हा जो विक्रम नोंदवला, तर तो काही सोपी गोष्ट नाहीये. खरंच, कारण खरंच. विश्वविक्रम प्रस्थापित करणं, कारण आपण काय केलं, चीनचा जो विक्रम होता तर तो मोडलेला आहे. मोडलेलं आहे. तर मग त्यासाठी ही सगळी तयारी जी केलेली होती, आणि एवढे जे लोक आहेत ते उत्स्फूर्तपणे आले होते, हो. कुणाला असं आमंत्रण दिलेलं नव्हतं. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे की पालक सुद्धा याच्यामध्ये सहकार्य करू शकतात किंवा सहभागी होऊ शकतात, असं म्हणूयात आपण. बरोबर. आणि त्यामुळे मला ना खूप आनंद झाला की एवढे पालक आपल्या पाल्याला घेऊन आले होते आणि त्यांना अशी समोरासमोर बसायची व्यवस्था केली होती, आणि 3 मिनिटं सगळ्यांनी पहिलं पान एकत्र सगळ्यांनी वाचलं. हा एक विक्रमच आहे. खरोखर. आणि नंतर प्रत्येक पाल्याला पालकांनी त्यांच्या गोष्ट सांगितली. अच्छा. कसं असतं की गोष्ट जी ही आहे ना, गोष्ट हीच गोष्ट अशी आहे की ती मुलांना आणि पालकांना सुद्धा आवडते. आवडते. आपलं सगळं लहानपण जे आहे तर ते या गोष्टींमध्येच हे गेलं. बरोबर. कारण गोष्टीतनं आपल्याला खूप बोध मिळतो. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की गोष्ट हा जो प्रकार आहे, तर तो मी निवडला, ह्याचं मला आत्ता समाधान वाटतंय. नाही, नक्कीच नक्कीच. आणि कसं आहे सांगू का, की हल्ली असं झालेलं आहे की मुलांना वाचनाचीच सवय राहिलेली नाही आहे. मुलं जे काय आहे ते मोबाईल, म्हणजे सकाळ वर्तमानपत्रंसुद्धा सकाळ वगैरे अशी असतात. त्यामुळे असं हातामध्ये पुस्तक घेऊन, पेपर घेऊन वाचणं ही संकल्पनाच त्यांच्या मनामध्ये कुठे नाही. आणि अशा काळामध्ये हा असा उपक्रम राबवणं आणि त्याच्यामध्ये तुझा सहभाग असणं ही खरोखरच अत्यंत अभिमानाची आणि खूप छान गोष्ट आहे. कसं आहे सांगू का, की पुस्तक आहे तर ते हातामध्ये घेणं, मला आठवतंय की लहानपणी पुस्तकाचा जो एक गंध असतो ना, बरोबर, कोऱ्या अगदी, अगदी. पुस्तकाचा, हो. तर तो मला खूप आवडायचा. खूप आवडायचा. आणि ते मला अट्रॅक्शन असायचं. आणि कधी शाळा चालू होती आणि मला पुस्तकं आणतायत असं वाटायचं. आणि मग ती नवी कोरी पुस्तकं जेव्हा पुढे यायची ना, तेव्हा प्रचंड आनंद व्हायचा. आणि त्याचा वास असा अजूनही नाकामध्ये रेंगाळत आहे माझ्या. आणि त्यामुळे, आणि पुस्तक चालण्यामध्ये जी काही गंमत असते, मध्ये आपण वाचल्यानंतर वाचता वाचता उठतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण बुकमार्क ठेवतो, तर तशी सोय ह्या बुक्सला नसते. आणि कसं होतं की जरासं सेन्सिटिव्ह असतात ते, फार जरा धक्का लागला की चाललं ते पुढे, आणि मग ते पुन्हा शोधायला आपल्याला इतका वैताग येतो. म्हणून मला पुस्तक वाचणं हे जास्त महत्वाचं आणि छान वाटतं. तसं ह्या पिढीने पण वाचावं. काळ बदललाय, माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही अगदी जुन्या पद्धतीने, पण पुस्तक वाचणं याला पर्याय नसावा. आणि बुक्सवरती म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुम्ही ती खूप हे करू शकता. एका पालकांनी काय सांगितलं की नाही, आमच्याकडे ना कोणी वाचतच नाही. म्हटलं असं नाही, की त्याला तुम्ही जबाबदार आहात. कारण तुम्ही मुलांना वाचनाची गोडी लावली पाहिजे. तुम्ही स्वतः आधी वाचलं पाहिजे. किती पालक वाचतात, नुसतं आणून दिलं. आपण काय करतो, वाढदिवस असतो तर त्या दिवशी मुलांना भरपूर गिफ्ट्स आणतो, महागडी पुस्तक, पण पुस्तक मात्र त्याला आपण देत नाही, की ज्याच्यामधनं साहित्यिक त्यांना मूल्य मिळणार आहे, खजिना मिळणार आहे, तोच आपण त्यांच्यापासून बाजूला ठेवतो आणि आपल्याकडचा खजिना रिकामा करतो. आणि ही गोष्ट मला खटकते. तर मुलांनी वाचलं पाहिजे. आणि म्हणून वाचाल तर वाचाल, ही गोष्ट आज विसरत चाललेत, याचं दुःख होतं. आणि म्हणून मी असा विचार केला की हे पुस्तक आहे ना, तर मोठी मोठी पुस्तकं तर वाचतच नाही. मध्ये काय झालं की मी नगर जिल्ह्यामध्ये एक काकडे, आबासाहेब काकडे म्हणून एक व्यक्तिमत्व होऊन गेलं.
तर त्यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलं. बरं. आणि त्यांनी शिक्षण संस्था आहेत त्यांच्या बऱ्याच, खूप कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, वसतिगृह आहेत. आणि त्या संकुलामध्ये फार्मसी कॉलेज आहेत, तिथल्या त्या परिसरामध्ये मला त्यांनी बोलावलं होतं. का माहिती आहे का, की त्या आबासाहेबांवरती ते म्हणले आम्हाला एक छोटं पुस्तक लिहून हवं आहे, कारण मोठी पुस्तकं कोणी वाचत नाही. तर सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांचं चरित्र, म्हणजे त्यांचं चरित्र तर सगळं त्यात आलं पाहिजे. टाईपही थोडासा मोठा पाहिजे. आणि एक लहान मुलांसाठी तुम्ही लिहिता ना तसं पुस्तक लिहा. आणि मग ते पुस्तक लिहिल्यानंतर मी काय त्या प्रकाशकांना म्हटलं की तुम्ही त्या आधी त्यांना दाखवा, छापल्यानंतर काही करता येत नाही. मग त्यांच्याकडे ते पाठवलं, म्हटलं वेळ लागला तरी चालेल. तर त्यांना ते प्रचंड आवडलं. तर त्यांनी त्याच्या किती कॉपीज काढाव्या, 15,000. आणि हा एक आनंद होता. म्हणजे तो त्यावेळेला मला विक्रम वाटला. त्याच्यानंतर एक इथे वारजाला शानू पटेल शाळा आहे, तर ते त्या गृहस्थांशी ओळख झाली. त्यांनी अशीच पुस्तकं शोधायची त्यांना सवय आहे. तर अप्पा बळवंत चौकामध्ये ते एका पुस्तकाच्या दुकानात गेले होते. तर तिथे गेल्यानंतर त्यांना हे पुस्तक माझं एक आहे तर ते सापडलं, की तुमच्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवा, असं त्या पुस्तकाचं शीर्षक होतं. ते त्यांनी चाळलं, तिथे एक विकत घेतलं, वाचलं आणि त्यांना ते खूप आवडलं. त्यांना असं वाटलं की शाळा छोटी आहे, त्यांचे 700 विद्यार्थी आहेत, तर त्यांनी 700 पुस्तकं ती विकत घेतली. आणि प्रत्येक पालकाला माझ्या हस्ते त्यांनी ते पुस्तक दिलं. तर हा जो काही आनंद असतो ना, आपलं कोणीतरी वाचतंय, ही भावना खूप सुखद असते. खरंच खरंच. आणि म्हणजे असं लक्षात घ्यायला पाहिजे. काय झालं की मला ह्यातनं आनंद काय मिळाला ते मला सांगावंसं वाटलं मुद्दाम, की आपण एकीकडे म्हणतो की वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतोय, पण मला नाही वाटत तसं. काय झालं की खेड्यापाड्यातनं जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही फक्त पुणे मुंबईकडे किंवा ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मोठी मोठी शहरं आहेत की जिथे पालक म्हणजे चांगल्या प्रकारे काय म्हणतात त्याला की सुस्थितीत आहेत, म्हणजे परिस्थिती चांगली आहे, घरात पालक सुशिक्षित आहेत. पण एक मला पत्र आलं, तर ते पत्र माझ्याकडे आहे, दाखवीन. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की माझी मुलगी, तर तिला म्हणे खूप वक्तृत्वाची आवड आहे आणि तिला तसं तिच्याजवळ ती कला पण आहे, पण शाळेत तिला कधीच म्हणे संधी दिली नाही. पण एक दिवस म्हणे मी आठवडी बाजाराला गेलो होतो आणि त्या आठवडी बाजारामध्ये मी ते पुस्तक तुमचं विकत घेतलं आणि ते पुस्तक आहे, त्याच्यातलं भाषण त्या माझ्या मुलीने, लोकमान्य टिळकांचं मोठं ग्रंथालय आहे आमच्या गावात, तर तिथे स्पर्धा आयोजित केले होते, त्यात तिने भाग घेतला. आणि गंमत म्हणजे की त्या भाग घेतला त्याच्यात तिला पहिला नंबर आला. आणि इतका भाबडेपणा त्यांचा की त्यांनी त्याची प्रत म्हणजे एक झेरॉक्स कॉपी मला पाठवली होती. एक जोडकार्ड त्या पाकिटात होतं आणि तुम्ही प्लीज मला माझ्या मुलीला म्हणे पत्र लिहा. म्हणजे अशी पण अशी माणसं, म्हणजे आठवडी बाजारामधनं पुस्तक विकत घेतलं. त्यांना मी कोण आहे माहीत नाही, मी त्यांना कधी पाहिलेलं नाही, तरी सुद्धा त्यांनी मला ते श्रेय देऊन टाकलं. त्यांच्या मुलीला बक्षीस मिळालं, ह्याचा आनंद फार मोठा आहे. पण निश्चितपणे ते श्रेय तुमचं. आणि एकदा काय झालं की एक विद्यार्थी म्हणजे कॉलेजमधला, तर त्याचं एक पत्र आलं होतं. तर त्याने लिहिलं होतं की मी म्हणे भाग घेतला स्पर्धेत, तर तुमचं जे पुस्तकातलं भाषण आहे ते मी म्हटलं, तर मुख्य पाहुणे होते त्यांच्यापेक्षा सुद्धा माझं भाषण लय भारी झालं. असं तो म्हटल्यानंतर मला हसू आलं. पण म्हणजे त्यांनी त्यांची प्रांजळपणे मतं व्यक्त केली आणि त्यावेळेला मला आपण काहीतरी लिहितोय त्याचं समाधान झालं. आपल्याला पैसे किती मिळाले किंवा अमुक काय झालं ह्याच्यापेक्षा आपला हा आनंद आहे ना, तर तो कुठल्याही पैशात मोजता येत नाही, असं मला ह्याच्यात नमूद करावंसं वाटतं. आणि एक बालसाहित्य जो आहे त्याच्याबद्दल जरा मला सांगावंसं वाटतं की बालसाहित्य हा विषय असा असतो की संस्कारक्षम कथा हा एक भाग झाला आणि एक दुसरा भाग जो आहे तर तो मनोरंजनाचा. तर दोन्हीमध्ये तुम्ही म्हणाल की ह्यात काय फरक आहे की सगळ्याच कथा संस्कारक्षम असतात, तसं नाही. काही गोष्टी आहेत तर त्या फॅन्टसी म्हणजे अद्भुत कथा असतात, तर त्या अद्भुत कथा आहेत त्या काहींना आवडतात. प्रत्येकाची रुची भिन्न असते. तर त्यामध्ये काही मुलं म्हणतात की आम्हाला ना अशा अद्भुत कथा पाहिजे, मग ते त्याकडे वळतात, पण त्यात वास्तवता नसते.
हे त्या मुलांना समजत नसतं. समजत नाही. तर त्यामुळे निसर्गात म्हणजे तुम्ही ज्या संस्कारांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये निसर्ग पण येतो, कारण निसर्ग पण तुमच्यावरती भरभरून प्रेम करतो, तो खूप तुम्हाला भरभरून देतोय. तर त्याचा नाश तुम्ही नका करू, कारण पर्यावरण जो आहे तर तो भाग खूप मोठा आहे की त्याच्यामध्ये प्राणी आहेत, त्या प्राण्यांचं या वनस्पतींचं सगळ्यांचं घडणं आहे, बिघडणं आहे, हे सगळं तुम्ही कधी नोंदवणार. आणि ती दिशा मुलांना द्यावी अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून मी या सगळ्या ज्या चौकटी आहेत त्याच्यात कुठेच काम केलं नाही की संस्कारक्षम कथा असतात त्याला एक चौकट आहे. चौकट आहे म्हणजे काय की त्याच्या बाहेर आपण नाही जाऊ शकत, पण प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी संदेश गेला पाहिजे मुलांपर्यंत, काहीतरी बोध झाला पाहिजे, काहीतरी त्याला शिकता आलं पाहिजे, तर आपल्याला ह्या लिखाणाचं समाधान मिळालं असं, किंवा ते आपलं काम जे केलेलं आहे तर ते सफल झालं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कसं आहे बघा मैत्रिणींनो, की तुम्ही जे आत्ता ऐकलं की नाही, तर त्याच्यावरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की थोडंसं आत्मपरीक्षण जर केलं तर आपली मुलं ही काय करतात, काय वाचतात. मी एक तुम्हाला साधं उदाहरण देते की मी संस्कार वर्ग चालवते. 5 वर्षापर्यंतच्या मुलांचा आणि 10 वर्षाचा, असे 2 गट आहेत. तर मला परवा दिवशी 2 दिवसांपूर्वी एका पालकांनी चिठ्ठी पाठवली की आजी तुम्ही हे करताय हे खूप छान आहे, खूप काय काय छान घेत आहे, पण त्याच्यात मी एक ॲडिशन तुम्हाला सुचवली तर चालेल का. म्हटलं सुचवा. तर तुम्ही वाचन घ्या मुलांचं, आमच्या मुलांना मराठी वाचता येत नाही असं सांगणारे पालक. मला खूप छान वाटलं. त्याच वेळेला दुसऱ्या एका पालकाने सांगितलं इंग्लिशमध्ये बोलावर का त्यांच्याशी, त्यांचं इंग्लिश पण चांगलं झालं पाहिजे कारण इंग्लिश मिडियमच्या शाळेत आहे. मग म्हटलं इंग्लिश पुस्तकं तरी वाचतात का. नाही पुस्तकं नाही वाचत, पण इंग्लिश बोलायला येतं आहे त्यांना आता हळूहळू. म्हणजे एकाच वेळेला 2 प्रकारचे हे विद्यार्थी आणि 2 प्रकारचे पालक मला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हे असे जे पालक आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप उद्बोधक आहे असं मला वाटतं की खरोखर वाचन चळवळ ही सगळीकडे झाली पाहिजे. की आपण काय करतो, पेपरमध्ये काय असतं वर्तमानपत्रात सांगा ना, कसल्या बातम्या असतात. मुलांना आपण सांगतो रोजचं वर्तमानपत्र वाचा, पण रोजच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी वाचण्यासारख्या किती आणि काय बातम्या असतात हे लक्षात घ्या. मग त्यापेक्षा हे अशा छोटी छोटी छान छान पुस्तकं जर त्यांच्या वाचनामध्ये आली तर त्याचा त्यांना निश्चितपणाने उपयोग होऊ शकतं. आणि हे खूप सुंदर असं छानसं काम या क्षिप्रा करते असं मला वाटतं. मला एक सांग क्षिप्रा, की शाळेमध्ये जेव्हा तू होतीस, आपण एकत्र होतो रमणबागेमध्ये, तर त्यावेळेला तू ह्या बाबतीत एवढी अशी म्हणजे कदाचित शाळेतले बाकीची व्यवधानं त्याच्यामुळे असेल किंवा काही, पण लेखनाचं हे थोडंसं त्यावेळेला कमी होतं का तुझं? नाही, मी लेखन पहिल्यापासूनच करते. आज मी 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष लेखन हो, करते. पण म्हणजे पण माझं कसं होतं की मी आधी सुरुवातीला कथा लिहित होते. त्यावेळेचा स्वराज्य होता ना त्याच्यामधनं छापून वगैरे आलेल्या होत्या. पण झालं काय की मला 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी लेख लिहिण्याची अशी एक ऑफर आली. म्हणजे आनंद लाटकर आहेत, तर त्यांनी 10वी दिवाळी नावाचं एक मासिक चालू केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला काम दिल्यानंतर एवढा त्याचा हे झाला, म्हणजे वर्तमानपत्रातनं मी लिहिलं, त्यांच्या मासिकातनं लिहिलं, मग अनेक प्रकारचे जे असं शैक्षणिक काम करतात, पुस्तकं काढतात, तर त्यांनी मला फोन करून हे करून विचारलं. आणि त्यामुळे मग मी त्याच इतके बुडून गेले की मी सातत्याने 25 वर्ष 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखमाला लिहित होते. आणि त्यामुळे काय झालं की शाळेमध्ये मी स्कॉलरशिपचा वर्ग पण घ्यायची. तर स्कॉलरशिपच्या वर्गाच्या मुलांना तुम्हाला चौकटीतलं शिकवून चालत नाही, बिटवीन 2 लाईन्स त्यांना सांगावं लागतं. म्हणजे तुम्ही फक्त पाठ्यपुस्तक असं नसतं. तर त्यामुळे मला ती सवय झाली. त्याच्यानंतर काय झालं की मी जेव्हा वक्तृत्व विभाग शाळेचा सांभाळत होते, तर तेव्हा मुलांना भाषण कसं लिहायचं नसतं माहिती, त्यांना बोलायचं कळतं. तर कुणाला सांगितलं ना तर निबंध पुस्तकातला आहे ना तो तुम्ही हे करा. अगो पण निबंध वेगळा आणि भाषण वेगळं आहे. तर यातला फरक आहे ना, तर तो लोकांना सांगितला तरी फार काही कोणी फार मनावर घ्यायचं नाही आणि मला काही आवडायचं नाही मग ते. त्यामुळे काय झालं की मी सगळ्या मुलांना भाषण लिहून द्यायचे आणि ते भाषण असं लिहून द्यायचं की जे बोली भाषेमध्ये असेल, म्हणजे त्यांनी पाठ केलं तरी ते पाठ केल्यासारखं वाटतं. तुझ्यापासून स्फूर्ती घेऊनच मी सुद्धा तेच करायचं. आणि काय असतं माहितीये का की आपण विचार करतो नुसतं टाकल्यासारखं काम करून चालत नाही.
तर शिक्षकांनी तुमच्या कामामध्ये रस घेतला पाहिजे, त्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलं पाहिजे, प्रयोग केले पाहिजेत. आणि असे अनेक प्रयोग केले. एक मुलगा होता, एक उदाहरण सांगते की त्या मुलाला थोडा स्टार्टिंग ट्रबल होता, म्हणजे पहिल्यांदा तो अडखळायचा बोलायला लागला की, आणि मग आता असं होत त्याची गाडी सुटली की सुसाट असायची. तर त्यामुळे काय व्हायचं की मुलं त्याला हसायची. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणला, बाई मला ना वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, असं तो त्याच्यात बोलला. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुला घेईन म्हटलं, पण आत्ता नावं पाठवून झालेले आहेत, पण अजून जर स्पर्धा आली तर मी तुला नक्की संधी देईन म्हटलं. तुला संस्कृत वगैरे चालेल का? तर तो म्हणला हो चालेल, मला फक्त भाग घ्यायचा आहे स्पर्धेत. म्हणजे त्याच्यातलं जे काही न्यूनत्व आहे त्याला त्याची कल्पना होती, पण तो खूप हुशार मुलगा होता, छान बोलायचा. तर हे कधी कळलं, म्हणजे कोणी त्याला म्हणून घेतलं नाही. मग त्यावेळेला आपल्या इथल्या एका ठिकाणचं असं पत्रक आलं की तिथे 2च मुलं वगैरे पाठवायला परमिशन होती, असं नाही, किती मुलांना तुम्ही त्यामध्ये संधी देऊ शकता. मग मी त्या मुलाला म्हटलं की चल, त्याला लगेच मी लक्षात ठेवलं होतं, वर्ग वगैरे त्याचं नाव, त्याला बोलावलं आणि त्याला म्हटलं की तुझं मी इथे नाव पाठवते, छान तयारी कर आणि तू स्पर्धेमध्ये तर. गेला तो आणि जेव्हा रिझल्ट सांगतात ना, थोड्या वेळानेच रिझल्ट सांगणार आहे, तर सगळेजण बसले होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. आणि सगळ्या मुलांनी काय केलं की कोणाचा नंबर येणार वगैरे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच्यात 3रा नंबर सांगितला उत्तेजनार्थ, 3रा, 2रा. तर तो जरा नर्वस झाला की आपला नाही नंबर आला. आणि पहिला नंबर त्याचा पुकारला आणि त्याला इतका आनंद झाला. हा क्षण माझ्या आयुष्यामधला खूप मोलाचा ठरला. मी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनही विसरू शकत नाही. आणि हे शिक्षकाचं खरं समाधान असतं. कारण कसं आहे माहिती आहे का की चांगल्या मुलांना सगळेच संधी देतात. अशासाठीच एक उदाहरण माझ्या बाबतीत सुद्धा घडलं होतं की लक्ष्मीबाई रानडे नावाची एक प्रसिद्ध स्पर्धा आपल्याकडे असते. 8 मिनिटाचं भाषण असतं आणि 5 मिनिटाचा आयत्या वेळेचा विषय असं असतं. तर त्याच्यासाठी मुलगी निवडायची होती, मुलींची शाळा होती. तर मी एक मुलगी निवडली, पण त्या मुलीला सगळ्यांनी विरोध केला, सगळ्या शिक्षकांनी, की तिची भाषा थोडीशी हेल काढते बोलताना आणि तिला पॉईंट्स हे होणार नाही, तिचं ग्रास्पिंग कमी आहे वगैरे वगैरे. म्हटलं नाही, हिलाच घ्यायची. बघा मग काय झालं. म्हटलं हो, माझी जबाबदारी. आणि त्या मुलीचा तिथे पहिला नंबर आला. इतकी तिने मेहनत घेतली. नाही, आणि असतंच ती. आणि कशी आहे माहिती आहे का, स्पर्धा खूप टफ असते. आयत्या वेळेचा विषय हा सोपा नसतो. त्याची खूप तयारी करून घ्यावी लागते. त्याच्यासाठी वाचन पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही लिखाण करायचं असेल तरी वाचन पाहिजे. वाचनाची बैठक, जेव्हा तुमचे अनेक प्रकारचं साहित्य तुम्ही जेव्हा वाचता, तेव्हा तुमचं काहीतरी एक म्हणजे तुमच्या मनामध्ये थोडीशी ज्ञानाची कक्षा तुमची ही विस्तारत जाते आणि तुम्हाला त्याचं समाधान मिळतं आणि ते तुमच्या लेखणीतनं उतरतं. आपण कोणाची कॉपी नाही करायची, कारण आपण जेव्हा लिहितो ना त्यावेळेला ती तुमची भाषा असली पाहिजे. त्या भाषेमध्ये लिहा. मुलं अपील करतात, निश्चितपणे मुलांना आवडतात मग गोष्टी. कारण आपण काय करतो की त्यांच्या भावविश्वातले विषयच निवडत असतो की त्यांना जे न पेलणारं किंवा त्यांना त्यांच्यावर वाईट संस्कार होतील असं आपण काहीच घेत नाही. तर त्यामुळे त्यांच्या भावविश्वात ही निसर्ग पण आला पाहिजे. आता हे पुस्तक माझं निवडायचं कारण काय होतं, आता तुला सांगते की ह्याच्यामध्ये 3च गोष्टी आहेत. छोटी छोटी पुस्तकं, त्यांचा संच आहे. तर याची 30 पुस्तकं आहेत ही. तर त्यातलं हे पुस्तक सगळी पुस्तकं त्यांनी वाचली आणि त्यात ह्याची निवड का केली, तर त्याच्यामध्ये मुलांना निसर्गाकडे नेलेलं आहे की निसर्गाचा नाश करू नका. मग तुम्ही म्हणजे मुद्दाम काही असं करत नाही, पण कोणत्या प्रसंगातनं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाता. तर प्रत्येकाच्या काही पुढे बाग फुललेली नसते. तुम्ही सहलीला नेता मुलांना, तर त्यावेळेला मुलांना शिस्त शिकवायची म्हणजे पहिली गोष्ट, तुम्ही निसर्गाचा नाश करू नका. मी बोलते थोडीशी की अशा पद्धतीचा, हे जे तू आता विषय घडलास, तर अशा पद्धतीचा एक व्हिडिओ फार पूर्वी एक आला होता की पिकनिकला जातात फॅमिली आणि तिथे खेळतात आणि खातात वगैरे. मग तिथे ब्रेडचे त्यांचे खाल्लेल्या डिशेस कागदाचे असं सगळं, आणि आई सगळं आवरते आणि चला म्हणते आता जाऊया. आणि आई वडील भाऊ असे सगळे जातात पुढे, आणि एक छोटा त्यांच्यातला मुलगा कुठे गेला तर तो सगळं कागद ते सगळं गोळा करतो डिश कागदाच्या, आणि ते असं इथे धरतो आणि म्हणतो ये जो रह गया इसका क्या करे. म्हणजे
तिथं त्यांनी इतकं हो. सुंदर ते म्हणजे थोड्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते इतकं छान सांगितलेलं होतं असं. आणि मग ते मुलं काय करतात, झाड असतं, झाड वाढायला किती वेळ लागतो, मुलांना कल्पना दिली पाहिजे की ते झाड वाढणं ही प्रक्रिया काही तशी सोपी नसते. ती किती वर्ष तुमच्यासाठी फळं देते, फुलं देते, आनंद देते, ऑक्सिजन देते बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी, सावली देते, तुम्ही विसरता आणि त्याच्यावर घाव घालता. त्यावेळेला त्याला दुःख होतं, ही जी कल्पना आहे ही मुलांच्यात रुजली पाहिजे Correct. असं मला वाटतं. तो मुलगा कर्कटकाने नाव लिहित होता, अरे तू काय एवढा मोठा आहेस का त्याच्यावर नाव नोंदवायला, कोरवायला, असं काहीतरी कर्तृत्व कर, पण त्या झाडावर नाही नोंदवायचं. कुठेतरी कुठल्या तरी ह्याच्यामध्ये तुझं नाव नोंदवलं गेलं पाहिजे, लोकांनी तुला ओळखलं पाहिजे, असं काम कर. म्हणजे मग तू निसर्गाचा नाश करतोय. कुणी तळ्यात, स्वच्छ तळ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दगड टाकतात, अमुक करतात, घाण टाकतात, बाटल्या पाणी प्यायलेल्या ते हल्ली खूप झाल्या प्लास्टिकचं, तर ते त्याच्यामध्ये टाकतात आणि ते सगळं पाणी खराब करतात. त्या बदकं होती पोहत, त्यांना खडे मारत होती मुलं. तर ही काय गोष्ट आहे. आणि हे जेव्हा मी बघितलं होतं त्यावेळेला माझ्या मनात आलं की आपण ह्या मुलांना सांगितलं पाहिजे की नाही, निसर्ग तुम्हाला देणार आहे, ज्याच्यावर जो आपल्यावर उपकार करतो त्याच्याशी कृतज्ञपणे फेड करू नका, त्यांच्यावर प्रेम करा, तेही तुम्हाला देणार. तुम्ही त्यांना किती हे केलं तरी तो त्यांचं कुठनंही, तुम्ही तोडलं झाड तरी त्यातनं पुन्हा फुटत असतं. तर किती मोठं त्याचं मन आहे त्या निसर्गाचं. शिक्षक असा असतो. आणि आपण कसं आहे माहिती आहे का, की तिथे मुलं कचरा करून टाकतात, तुम्ही खाल्ला, डबा खाल्लात, अमुक केलं, खरकट, हे उचलायची सवय लागली पाहिजे. आणि हे त्या गोष्टीतनं सांगितलेलं आहे. कसं असतं की खूप गोष्टीत अज्ञान असतं, मग त्याच्यामध्ये एखादी पौराणिक कथा असली तरी हरकत नाही, ते आपल्या भाषेमध्ये आपण देऊ शकतो की त्यातनं फक्त मूल्य काय आहे हे कळलं पाहिजे. आणि म्हणून मोठ्या मुलांनी छोट्या मुलांना त्रास देता कामा नये. घरातल्या मोठ्यांनी चुकत असेल तर त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, वेळच्या वेळी त्यांना रोखलं पाहिजे. तर मला वाटतं की समाजामध्ये अशा प्रकारे हा जो काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो मुलांच्या बाबतीत, तो घडणार नाही. घडणार नाही खरंच. तर विषय आहेत ते त्यांच्या भावविश्वातलेच असतात. अगदी. आपण कुठे त्यांना बिघडवण्यासाठी, आता उलट ह्या गेम्स वगैरे खेळतात, त्याच्यामध्ये तर पबजी वगैरे जो काही खेळ असतो ना, त्याच्यामध्ये नैसर्गिक मृत्यू येतो, ही बरोबर. गोष्टच मुलांना माहित हो, नाहीये. हो, हो. आणि त्यामुळे असं मारलं तरच माणूस मरतो, अशी काहीतरी त्यांची कल्पना झालेली आहे आणि त्यातून ती भरकटत जातात. आणि म्हणून मला श्यामची आई हे जे पुस्तक आहे ना, तर ते अजूनही कालबाह्य झालं असं वाटत नाही. नाही. कारण मूल्य कधी कालबाह्य होत होतच नाही. नाही. तर त्यामध्ये त्या माऊलीने जे काही घडवलं श्यामला, तर तिने अभावात आनंद शोधायला सांगितला. त्या काळामध्ये जातीयतेला विरोध केला तिने, की म्हातारी आहे ती, अरे म्हातारी आहे तिला मदत कर, म्हणजे हा संस्कार तिने दिला. अभावात आनंद शोधायला शिकवला. आणि म्हणून ती श्यामची आई अजूनही आपल्या कुठेतरी हृदयात स्थान मिळवून बसलेली आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो आणि वाचतो त्यावेळेला मला असं वाटतं की काहीतरी मुलांसाठी केलं पाहिजे. आणि म्हणून मी या मुलांसाठी काहीतरी लिहावं या विचाराशी सहमत झाले. आणि मला त्याच्यातनं किती पैसे मिळणार आहेत, काय मिळणार आहे, हा मी कधीही हिशोब व्यवहार केला नाही. मला आनंद मिळवायचा होता. आणि आपण जेव्हा चांगलं एखादं काम करतो, जे पेरतो तेच उगवत असतं. आणि त्यामुळे मला हा अनपेक्षित एवढा मोठा आनंद मिळाला की मला काही त्याच्यासाठी मी मागे नव्हते लागले की ह्याच्यामधनं फार मोठं काही तुम्हाला आर्थिक हे मिळत नसतं. म्हणजे लोक पैशाच्या जे मागे लागतात ते सुद्धा चुकीचं आहे. कारण शेवटी 3.5 हात जमीनच, टॉल्स्टॉयची गोष्ट तर ती तुम्हाला प्रेरकच ठरते की किती धावलास, उरी फुटून मरशील रे बाबा, मेलास की 3.5 हातच जमीन. एवढं सगळं जाताना आपल्याला बरोबर काहीच नेता येत नाही. खाली हात आया तू खाली हात जायगा. मग तुम्ही कशाला एवढा सगळा उपद्व्याप करता. आणि संग्रह करू नका, हे जे संतांनी सांगितलं ते सुद्धा मुलांच्यापर्यंत विचार पोचावेत म्हणून मी संत वाङ्मयाकडे पण वळले. आणि मी 8 संतांची आणि 2 हिंदी संत अशी 10 संतांची पुस्तकं लिहिली. तर त्यामुळे मला ती त्या मुलांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल असं तत्त्वज्ञान ऐकायला सोपं असलं तरी आचरणात आणायला खूप अवघड असतं. सगळ्यांना माहीत असतं अरे काय जाताना बरोबर नेणार आहे, पण तरी मोह लोक करतात, संग्रह करतात. तर असं करू नये. तर त्यातनं हळूहळू का होईना लोकांची मानसिकता
की त्यांच्या वयाच्या परिपक्वतेच्या वेळेला तरी का होईना त्याचं, कारण सगळं विसरल्यावर जे उरतं ते शिक्षण असतं. करेक्ट, अगदी बरोबर, खरंच छान, अगदी खरंच म्हणजे पटणारं आहे हे. कसं आहे बघा की श्रोते हो, पूर्वी असं होतं, काही नाही जमत तर मास्तरकी कर असं म्हणायचे पालक मुलांना, मोठ्या झालेल्या मुलांना, शिकलेल्या मुलांना. पण आता तसं राहिलं नाही. म्हणजे शिक्षक हा जो असतो तर त्याच्या हातातले हे जे विद्यार्थी असतात की नाही, आपण बरीच उदाहरणं ऐकतो की छिन्नी हातोडा, आणि मग तुम्ही जसं त्याला आकार द्याल तो मातीचा गोळा असतो, आकार द्याल तसा होतो वगैरे. पण माझं मत विचारायला ना, तर माझ्या बाबतीत एकदा असं घडलं होतं बरं का, की माझी एक मैत्रीण मला म्हणली, काय गं तुम्हाला शिक्षकांना म्हणजे एकही सुट्टी मिळत नाही, सगळ्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला घरी कामं असतात, वह्या तरी तपासा, नाही तर पेपर तरी तपासा, नाही तर कुठली तरी स्पर्धा घ्या. आमचं कसं बँकेचं छोटी पर्स घेऊन जातो, छोटी पर्स घेऊन परत येतो, आम्हाला घरी काही त्याचा व्याप नसतो. म्हटलं अगदी बरोबर बोललीस तू, पण एक विसरू नको म्हटलं, तुम्ही ज्या फायली तिथे तपासता ना, आमच्या ह्या जिवंत फायली असतात सगळ्या. असं उत्तर मी तिला दिलं की ह्या ज्या जिवंत फायली आहेत ना, ह्या आम्हाला बळ देतात. खूप छान वाटतं ज्या वेळेला रस्त्यामध्ये विद्यार्थी भेटतो आणि एवढ्या लोकांसमोर पायाला हात लावून नमस्कार करतो, बाई कशा आहात, खूप छान वाटतं. हा जो अनुभव आहे ना, तर हा अतिशय चांगल्या पद्धतीने, खूप अतिशय चांगल्या शब्दांमध्ये आज क्षिप्राने आपल्यासमोर मांडलेला आहे. मला असं वाटतं की ह्यातनं पालकांनी विचार करण्यासारखं खूप काही आहे. वाचनाकडे मुलांना वळवायला तुम्हाला ही एक खूप छान संधी आहे. मला माहिती आहे बरेचसे पालक हे करत आहेत, पण अजूनही काही जण अशी आहेत की ज्यांना अजून स्वतःलाच वाचनाची तेवढीशी आवड नाही, वेळ नाही हे कारण सांगितलं जातं. पण कसं आहे ना की वेळ काढावा लागतो. आवड असली की सवड निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधी तुमच्यामध्ये आवड निर्माण करा वाचनाची, आणि मगच तुमच्या मुलांमध्ये. नाहीतर मुलं म्हणतील, बाबा तुम्ही कधी काय वाचता, आम्हाला तर कधी दिसत नाही वाचताना, आणि आम्हाला काय वाचा करताय मागे. असं होऊ नये यासाठी तुम्ही वाचा, आणि मग मुलांना तुम्ही अधिकारवाणीने सांगू शकता की रोजच्या 24 तासांमधला अर्धा तास 1 तास काहीतरी वाचत जा. काहीही वाच, तू चांगलं वाच, काहीही वाच, मराठी वाच, हिंदी वाच, इंग्लिश वाच, काही वाच, पण वाचत राहा. हे मुलांना सांगण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही स्वतः ते कराल तर. खूप छान वाटलं आज क्षिप्रा, हे सगळं तुझ्याशी बोलून आणि करून अतिशय छान वाटलं. असंच आपण आता मी तुला सारखी त्रास देणार आहे. माझ्या सगळ्या अजूनही माझे विद्यार्थी आहेत, कारण रिटायर्ड होऊन 14 वर्ष झाली, पण संस्कार वर्ग आहे माझा, त्यामुळे माझे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांच्यासाठी मी तुला नक्की परत त्रास देणार आहे. आणि पुन्हा एकदा तुझं खूप छान अभिनंदन या सगळ्यासाठी. धन्यवाद. अभिनंदन केलंस, आनंद वाटला, खूप छान पण वाटलं. अगं, सगळ्यांनी हे केलंच पाहिजे काम काहीतरी. नाही, आणि बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, हां. तुम्ही करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू करू, नका. हां. कधीतरी तुम्हाला फळ नक्की, मिळतं नक्कीच. त्याचं. आणि एक फळ जरी- म्हणजे नाही, आपण- मटेरियलिस्टिक फळ नको, पण आत्मिक नाही, समाधान तरी मिळतं ना. वर्गामध्ये आपण सगळ्यांना सारखं शिकवतो, असं काही नाही ना होत की याला वेगळं याला हां, वेगळं त्याला हां, वेगळं. हां. सगळ्यांना सारखं शिकवतो. त्यात 2 मुलं जरी चांगली निघाली तरी आपण शिकवल्याचं फलित चितळे मास्तरांचं केवढं छान उदाहरण पु. ल. देशपांड्यांनी असं आहे. ठरवलं. कारण सगळ्यांकडनं आपण अपेक्षा नाही करत, कारण प्रत्येक मूल वेगळं वेगळं आहे. असतं, खरंच. आणि त्या प्रत्येक मुलाला आपल्याला घडवायचं असतं, त्यामुळे त्याचा कल बघायचा. आणि शाळेमध्ये सामुदायिक शिक्षण असतं, त्यामुळे आपल्याला वैयक्तिक असं नाही हे करता नाही येत. लक्ष देता येत. मग त्याच्यामध्ये गोष्टीतनं कानपिचक्या देता येतात, अगदी बरोबर. मनोरंजनातून शिकता येतो. आणि म्हणून गोष्टी वाचा. गोष्ट हे माध्यम इतकं प्रभावी आहे की त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितपणे आयुष्यभर त्या गोष्टी लक्षात राहतात आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करता. आपण उदाहरण म्हणून सुद्धा सांगतो, एखाद्याला समजावून सांगताना सुद्धा गोष्टीचा आधार घेतो. बरोबर. म्हणजे हे किती प्रभावी माध्यम आहे, त्याच्यामध्ये काम केल्याचं एक समाधान आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी छान ऐकलं त्याबद्दल सगळ्यांची मी ऋणी आहे. हे सगळं आवडलं असेल, तुम्हाला छान वाटलं असेल, बोधप्रद वाटलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या आपल्या एपिसोडची वाट बघा. धन्यवाद.